अहमदनगर जिल्ह्याला नाथ संप्रदायाचा समृद्ध इतिहास लाभलेला आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात नाथ संप्रदायाशी निगडीत अनेक पवित्र जागा आपल्याला दिसून येतात. त्याच अद्भुत जागांपैकी एक आहे वनचरा सटवाई लेणी, ज्या ठिकाणी गहिनीनाथांनी 12 वर्षे ध्यानसाधना केली. आता आम्ही कराडवाडी या गावामध्ये आलो आणि इथे हे जे सटवाई लेणी आहे याच्याबद्दलची माहिती घेतली बरीच काही. आणि त्यानंतर इथे एक श्रीकृष्ण गोशाला आहे, त्यापर्यंत आपल्याला गाडीने येता येतं. पण पुढं मग तिथून सगळं आता घनदाट जंगलातून अशी वाट आहे. सो आमच्यावर आत्ता कोणी नाही आहे, आम्ही शोध घेतच चाललो आहे आता त्या ठिकाणी. तर चौघजणं आलो आहे आणि काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न चालला आहे. श्रीकृष्ण गोशाळेपासून पुढे मोकळे माळरान आहे. 2 छोट्या टेकड्या चढून गेल्यानंतर गर्भगिरीच्या वनातून साधारणपणे 1 तास चालावे लागते. त्यानंतर आपल्याला तारकनाथांची समाधी दिसते. सटवाई देवी लेणीसाठी ज्या वेळेला येत होतो, इथं मध्ये एक खूप छानसं अशी एक जागा आहे. त्याला तारकनाथ असं म्हटलं जातं. त्या तारकनाथांची ती समाधी आहे. आणि त्या ठिकाणी जर आपण आलो तर तुमच्या लक्षात येईल की ही जी तारकनाथांची समाधी आहे ना, इथं या सगळ्या गावकऱ्यांमध्ये एक अशी चालीरीती आहेत किंवा अशी एक मान्यता आहे या लोकांमध्ये की या ठिकाणी तुम्ही जर का तुमच्या जे पशुधन आहे त्यांचं जर का एक लाकडी मूर्ती वगैरे इथं अर्पण केली आणि तुमचं पशुधन आजारी असेल आणि त्याच्या आरोग्यासाठी जर का तुम्ही इथं मागणं घातलं, साकडं घातलं, तर ते नक्की एकदम हेल्दी आणि तंदुरुस्त होतात. आणि तुम्ही इथं बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी सगळीकडे जनरली आपल्या गावामध्ये पशुधनमध्ये गाय, बैल हे अतिशय महत्त्वाचे असतात. आणि इथं त्या ठिकाणी आपल्या सगळ्या त्याच मूर्त्या दिसत आहेत लाकडाच्या, ज्या अर्पण केल्या आहेत तारकनाथांच्या समोर. आणि ह्यावरून आपल्याला असं कळतं की आपली जी संस्कृती आहे, सनातन संस्कृती, त्यामध्ये पण जो नाथपंथ आहे आणि ह्या सगळ्या संस्कृतीमध्ये जनावरांना, आपल्या पशुधनाला किती जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. तारकनाथांच्या समाधीचे दर्शन घेऊन तिथे थोडा वेळ आराम करावा आणि मग सटवाईची लेणी कुठे आहे याचा एक अंदाज बांधावा. या परिसरातील रानवाट पूर्णपणे निर्मनुष्य आहे, त्यामुळे चुकण्याची भीती, वन्यजीवांचा उपद्रव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा दुर्गम जागी नवीन मार्ग शोधताना उत्सुकता तर असतेच, परंतु सावधानता बाळगलीच पाहिजे. अनेक वर्षांचा अनुभव असेल तरच असे धाडस करावे. सहज सोपी वाटणारी भटकंती त्रासदायक ठरू शकते. तज्ञ मार्गदर्शक बरोबर असणे केव्हाही चांगले. असं कच्ची पायवाट लागते आणि डोंगर चढाई आहे सरळ वर जाण्यासाठी. तो करतो आम्ही एक अंदाज घेत चाललोय की याच कपारीमध्ये ती लेणी असेल. बरं शोधाशोध केल्यानंतर ही अशी एक थोडीशी पायवाट सापडली आणि वर गेल्यावर आता लक्षात येईल की योग्य ठिकाणी आलं का. यस, इथं एक चिंदी बांधलेली आहे. सो हेच असण्याची शक्यता जास्त आहे. असं या घनदाट जंगलातून मार्ग काढत यावं लागतं इथे. आणि लांब लांबपर्यंत तुम्हाला मनुष्य खुणा इथं दिसत नाहीत आणि शोधत यावं लागतं. पण यस, थोडा अनुभव असेल तुम्हाला डोंगरदऱ्यांमधला फिरण्याचा तर तुम्ही या जागा थोडा एक अंदाज लावून शोधू शकतात. अगदी खूप वर आल्यानंतर आम्हाला इथं या जंगलातून अशा पायऱ्या दिसायला सुरुवात झाली थोडी थोडी. सो आम्ही ज्या
सटवाई देवीच्या लेणीकडे चाललो आहोत. आम्हाला एक आता अंदाज आला की आम्ही योग्य मार्गावर आहोत आणि व्यवस्थित तिथं जात आहोत. प्लास्टिक वगैरेची थोडी घाण दिसायला लागली आहे. सो ते पण एक आहे की आपण योग्य मार्गावर आहोत. कधीतरी लोक येतात पण तेवढ्यातल्या तेवढ्या इथे घाण करून जातात. आणि ही सटवाईची गुफा लेणी समोर तुम्हाला दिसते. बापरे, अवाढव्य लेणी आहेत आणि अद्भुत जागा आहे. साधारणपणे 25 फूट उंच व 30 फूट लांबीची ही गुफा आहे. गुफेला छोटंसं प्रवेशद्वार आहे आणि तिथून प्रवेश केल्यानंतर साधारणपणे 8 फूट उंचीचे एक वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग दिसते. तसेच या शिवलिंगामागे छताजवळ वनचरा सटवाई मातेचा तांदळा दिसतो. या गुफेला भेट देण्याआधी आम्ही नाथभक्त श्री मुरली महाराज यांना भेटलो. मुरली महाराज यांनी नाथ भक्तिसार या ग्रंथाचा आधार घेत असे सांगितले की या गुफेमध्ये गहिनीनाथांनी 12 वर्षे तपश्चर्या केली. तपश्चर्या करीत असताना त्यांना मदत व्हावी या दृष्टीने वनचरा सटवाई येथे प्रकट झाली. नवनाथ भक्तिसार या ग्रंथात 22व्या व 23व्या अध्यायात याचा उल्लेख आहे. 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर गहिनीनाथांचे गुरु श्री गोरक्षनाथांनी त्यांना अनुग्रह दिला. या मुख्य गुहेजवळच 50 मीटर अंतरावर आणखी एक गुहा आहे. बघून येऊ ना 2 मिनिट. काय हे इथंच तर आहे समोर. पिण्यासाठी पाणी आहे इथं अवेलेबल आपल्याला. सो इथं खूप मोठी गुफा आहे ही खाली आणि मला वाटतं ध्यान साधनेसाठीच असेल. इथं मध्ये एक यज्ञकुंडासारखी जागा सुद्धा दिसते आणि हा वरून एक छोटासा वॉटरफॉल. इथं पावसाचं प्रमाण इतकं कमी असताना सुद्धा पडतंय पाणी मधून चिरपत आहे. नाथ संप्रदाय हा सिद्ध विभूतींचा संप्रदाय आहे. सिद्ध पुरुषांच्या सहवासाने पावन झालेल्या या जागा आपली वारसास्थळे आहेत. मुरली महाराजांसारख्या काही मोजक्या भक्तांनी या जागांचे संवर्धन करून त्यांचे जतन केले. आता आपल्या नवीन पिढीची ही जबाबदारी आहे. जास्तीत जास्त नाथभक्तांनी या जागेला नक्की भेट द्यावी. या जागेचे पावित्र्य राखावे. या जागेचा पूर्ण पत्ता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. नवनाथ ग्रंथामधील 22व्या आणि 23व्या अध्यायाचे आधारानुसार हे नवनाथ हे नवनारायणाचा अवतार. त्यांनी ज्यावेळेस कलियुग सुरू होण्याच्या टाईमाला भगवान विष्णू कृष्ण भगवंतांनी त्यांना द्वारकेत बोलून घेतले आणि त्यांना अवतार धारण करायचे सांगितले. त्यावेळेस हा मच्छिंद्रनाथांना कवी नारायणाचा अवतार त्यांनी मच्छिंद्रनाथ या नावाने अवतार घ्यावं असं भगवंतांनी सांगितले. त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी मच्छीच्या उदरामध्ये तो अवतार धारण केला आणि त्यांना आदिनाथाचा अनुग्रह झालेला आहे. त्यानुसार माझ्या अभ्यासानुसार मी हा वयाच्या 7व्या वर्षापासून नवनाथ ग्रंथाचा म्हणजे अभ्यास करत आहे. तरी
22व्या आणि 23व्या अध्यायामध्ये या गर्भागिरीच्या परिसरामध्ये त्यांचा प्रवेश झाला. त्यावेळेस गोरक्षनाथांनी आणि मच्छिंद्रनाथांनी तेथे यज्ञ सुरू केला. त्या यज्ञामध्ये गहिनीनाथ हा गोरक्षनाथांचा शिष्य, त्यांना एक कोणतिका गावी ब्राह्मणाच्या इथं तो मुलगा होता. तर ते मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना सुचवलं की तू गहिनीनाथाला इथं यज्ञामध्ये घेऊन ये आणि पूर्ण अनुग्रह दे. त्यावेळेस तिथं एक गंधर्व पाठवून त्यांना गोरक्षनाथ घेऊन आले आणि तिथं यज्ञाच्या वेळेस त्या गहिनीनाथाला त्यांनी उपदेश दिला आणि त्या गुहेमध्ये त्यांनी गहिनीनाथांना विद्या अभ्यास शिकवला. परंतु ज्या वेळेस विद्या अभ्यास शिकवण्याच्या वेळी त्यांनी तेथे आदिनाथाचं अधिष्ठान म्हणून एक लिंग तेथे निर्माण केला आणि ती सप्तसत्व्यापैकी एक सत्वी तिथं स्थापन केली. ती गहिनीनाथास नित्यनेमाने त्यांचा खानापिना हे जे काय असेल ती त्याचा परिहार करू लागली. ज्यावेळेस यज्ञ समाप्त झाला त्यावेळेस तिची स्थापना त्या गुहेमध्ये करून तो लिंग अद्यापी तसाच आहे. परंतु काही काळानंतर त्या लिंगाची दुर्मिळ अवस्था होऊन डोंगर दरे हे ढासळून त्या गुहेची नादुरुस्ती होऊन गेलेली. त्यामुळं तर या ग्रंथाच्या आधारे मी त्याचा शोध करत तो शोध लागल्यामुळे मी तिथे 15 वर्ष हा नवनाथ ग्रंथाचा कार्यक्रम केलेला आहे. आता मी थकल्यामुळं मला तिथे जाता येत नाही आणि चालता येत नाही, म्हणून त्या गुहेत परत आता भाविक लोक येतात जातात. तिथं त्या सटवाईला नवस करतात, कोणी पाळणे वाहतात, कोणी लहान मुलांचे जावळ वाहतात. अशी ही सप्तसती